आज मी तुम्हाला असा किस्सा सांगणार आहे जो मला माझ्या आजीने सांगितला होता. तर जेव्हा मी सुट्टीत मामाच्या गावाला जायचो, आम्ही सगळी भावंडं रात्रभर बसून एकमेकांना भूताच्या गोष्टी सांगायचो. प्रत्येकजण त्यांनी ऐकलेले, वाचलेले आणि काहींनी अनुभवलेले प्रसंग सांगायचे आणि हे सर्व आम्ही खळ्यात बसून करत होतो. तर आमच्या गोष्टी ऐकून आजी, आजोबा, शेजारचे घरातले जे कोण त्यावेळी तिथं बसले असेल त्यांचे अनुभव सांगायचे. मग काय, गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकायला सुद्धा मजा यायची. असंच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली गोष्ट मला चांगलीच आठवते. तर अशी, माझे आजोबा त्या काळी कामानिमित्त मुंबईला असायचे. तेव्हा आमचं गावचं घर खूप मोठं होतं, शाळेचे वर्ग भरतील एवढं. पण घरात मात्र तेव्हा आजी, पप्पा आणि काका राहायचे. पप्पा आणि काका खूप लहान होते. तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला यायची. तेव्हा घड्याळसुद्धा नव्हते, त्यामुळे नक्की किती वाजलेत याचा अंदाज लावणं खूप कठीण होतं. तेव्हा आमच्या घराच्या पाटल्या दाराला एक आंब्याचं झाड होतं. खूप आंबे धरायचे आणि ते खूप गोडसुद्धा असायचे. त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची. पण आजी उठेपर्यंत कोण ना कोण आंबे घेऊन जात असत. मग तिला ते खायला मिळायचे नाही. म्हणून तिने एकदा ठरवले की सकाळी पहाटे उठून आपण आंबे गोळा करायचे. तसंच झालं. ती सकाळी लवकर उठली, खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडल्यासारखं वाटलं. मग तिने शेजारी झोपलेल्या मेनूला, म्हणजेच आजीसोबत जी झोपायला यायची, तिला उठवलं आणि बोलली, मिनग्या उठ, उजाडलासा वाटता, चल कोणी येऊच्या आधी आंबे गोळा करून आणूया. मग काय, मेनू उठली. पप्पा आणि काका दोघे गाढ झोपेत होते. दोघी फाटल्या दाराला गेल्या. आजीने हळूच दाराला कडी लावून घेतली. बाहेर थोडा उजेड दिसत होता. दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले होते. दोघी त्या वेचत चाललेल्या. त्यांची ओटी भरली तरी काय आंबे संपत नव्हते, अजून पडत होते. इतक्यातच आजीला एक काठीचा आवाज आला आणि जसं कोणी त्यावरती घुंगरू बांधलं असेल तसाच आवाज. आजीने तो आवाज ऐकला, पण आंबे वेचण्याच्या नादात तिनं दुर्लक्ष केलं. परत आवाज आला. आता मात्र आजी सावध झाली, कारण आंबे सुद्धा जास्तच पडत होते. मेनू घाबरेल म्हणून मेनूला म्हणाली, मिनग्या चल, मॉप झाले आंबे, उद्या येऊया. असे बोलून पाटल्यादारची कडी काढली आणि दोघी आत गेल्या. तसा तो घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गेला. आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपली आणि मेनूला म्हणाली, मिनग्या मेल्या, उजाडला नाही अजून, मध्यांतर हा, चांदणा पडलेला म्हणून उजाडलासा वाटला. ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवर आंबे गोळा करीत होताव, म्हणून आंबे मॉप पडत होते. नशीब आपला चांगला म्हणून माका सुचला, नाहीतर आज आपला काय खरा नव्हता. आमच्या घराच्या पाटल्या दाराला आंब्याकडून देवचाराची जाण्याची वाट होती, म्हणजे आता सुद्धा आहे. आणि ह्या दोघी त्या वाटेवर आंबे गोळा करीत होत्या. त्यामुळे यांची वाट अडली गेली. त्याने 2 वेळा इशारा सुद्धा केला, पण आजीचं नशीब इतकं चांगलं की ती दुसऱ्या इशाऱ्यावरच सावध झाली. असं म्हणतात, देवचारा हा गावाचा राखणदार असतो. हातात घुंगराची काठी, गुडघ्यावर धोतर, सुडोल शरीरी यष्टी आणि डोक्यावर पगडी हा पेहरावा. काही वेळेला सरपडणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपातही त्याचं दर्शन होते. कोकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. या दोन्ही मंदिरामधला रस्ता म्हणजे देवचाराचा मार्ग. गावाच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत असा त्याचा एक ठराविक मार्ग असतो. या मार्गात जर कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते शिक्षा देतो. एखादा वाट चुकला तर त्याला योग्य दिशा देण्याचं काम हे देवचारा करतो. शक्यतो कोणालाही हानी पोहोचवत नाही, पण जर कोणी त्याच्या वाटेला गेला तर तो त्याची गयही करत नाही. खरं की खोटं हे देव जाणे.